वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू लोंढे OSC यूट्यूब चॅनल वन्स अगेन. स्टुडंट्स, आज आपला पार्ट 2 व्हिडिओ आहे स्वामी अँड फ्रेंड्स या लेसनवर. हा लेसनचा पार्ट 1 व्हिडिओ आपण पाहिला आहे. तुम्हाला तो नक्की आवडला असेल. याचं मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन, तुम्ही ते क्लिक करून पाहू शकता जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर. आता पार्ट 2 जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपल्याला हे 2 पेज कंप्लीट करायचे आहे. आता उद्देश काय आहे बघा आपला शिकण्याचं. व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलेलं की आपल्याला काय करायचं आहे की याच्यामधल्या डिफिकल्ट वर्ड्स, इझी वर्ड्स, त्याचे मीनिंग हे सगळं मी तुम्हाला शिकवताना सांगणार. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर या लेसनमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळते हा महत्त्वाचा भाग जरा समजून घ्या. ठीक आहे, चला मग व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ऑल करा, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून माझे व्हिडिओची लिंक तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होतील. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर स्टुडंट्स, स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन अलाइक. आता इथं काय दिले शब्द अलाइक. ओके, म्हणजे त्यांच्यासारख्या किंवा त्यासारख्या लोकांसाठी अलाइक हा शब्द वापरला जातो. ते काय म्हणतात की स्वामी अँड फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे हे खूप उत्तम रीडसाठी आहे. कोणासाठी तर लहान मुलांसाठी आणि टीनेजरसाठी. ओके, also the book is widely used in the Asian continent as a study text for the student who study literature as a subject at school. म्हणजे ते काय पुढे म्हणतात की हे पुस्तक आणखी मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतं आशियाई खंडातील त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी शाळेमध्ये लिटरेचर हा विषय निवडला आहे. त्यांच्या स्टडीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. बरं, असं का म्हणतात? कारण की R.K. नारायण हे खूप जिनियस लिटररी होते, खूप जिनियस होते. म्हणजे त्यांनी विचार करा, हे पुस्तक स्वामी फ्रेंड्स विच वॉज रिटर्न इन 1935 बाय R.K. नारायण. ओके, ही वॉज जस्ट इमॅजिन that Swami, a boy whose name is Swami, a 10 years boy, he is very mischievous boy. त्यांनी त्या 10 वर्षाच्या मुलाचा विचार करून, तो स्वामी नावाचा मुलगा खोडकर असणार असा एक विचार करून ते पुस्तक लिहिलेलं आहे. रिअलिटीमध्ये स्वामी नावाचा मुलगा होता का माहीत नाही. तो फ्रेंड्स बरोबर कसा खेळायचा, दिवसभर दंगामस्ती करायचा का माहीत नाही. मग त्यांनी हे विचार करून तयार केलेलं म्हणजे लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणून हे खूप चांगलं एक लिटरेचर आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आशिया खंडातील ज्यांनी लिटरेचर हा विषय निवडला आहे त्यांच्या शाळेमध्ये. ओके, पुढे काय दिले का, दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन. याचा अर्थ असा मुळीच होत नाही की हे पुस्तक हे मोठ्या कठीण ग्रामरने, हेवी ग्रामरचा अर्थ होतो कठीण ग्रामर, कठीण व्याकरणांनी आणि टेक्निकल जार्गनने भरलेलं आहे. आता टेक्निकल जार्गनला बोल्ड केलेलं आहे. याचा अर्थ इथं काय दिलं बघा आपल्याला, इथं वर्ड यूज बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट अदर फेल टू अंडरस्टँड. ओके, जे खास करून जे प्रोफेशनल लोक जे आहे, ओके, त्यांचे जे शब्दावली असते कळलं का, जे शब्द ते वापरतात हे ते त्यांनाच कळतं, अदर लोकांना ते कळणार नाही. फॉर एक्झाम्पल, समजा मी काय म्हणतो की एखादा लॉयर आहे आणि तो जे पुस्तक वाचतो समजा, किंवा त्याने एखादं पुस्तक लिहिलं असेल, ओके, ते पुस्तक आपण वाचायला गेलं तर आपल्याला त्यातले काही शब्द कळणार नाही. ठीक आहे, बेसिकली हे सांगायचं आहे. मग टेक्निकल जार्गनचा अर्थ काय होतो की असे काही शब्द जे सामान्य माणसाला वाचताना कळत नाही. ओके, चला मग ते काय म्हणतात की हे काही हेवी ग्रामरने भरलेलं पुस्तक नाही आहे किंवा टेक्निकल जार्गनसुद्धा याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे. हे समजायला खूप सोपं आहे. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू दिस. खरं तर याचं सत्य या उलट आहे. मग कॉन्ट्ररीचा अर्थ आल्या मुलांनो या उलट. ओके, बघा मी लिहितो इथं या उलट. ओके, या उलट म्हणजे याचं सत्य आहे ना अतिशय उलट आहे. म्हणजे उलट काय असणार मग सांगा, अतिशय सोपी भाषा आहे, समजेल अशी आहे, लहान मुलांना पण वाचायला आवडेल आणि मोठ्यांना सुद्धा आवडणार. बरं, कादंबरी लिहिताना, एखादं पुस्तक लिहिताना लेखक काय विचार करतो की ते वाचताना एका मोठ्या व्यक्तीला किंवा ज्याला नॉलेज चांगलं आहे त्याला सुद्धा आवडावं आणि एका लहान मुलाला सुद्धा आवडावं. विचार करा कशा प्रकारचं लिटरेचर त्यांनी वापरलं असेल, साहित्य कसं
वापरलं असेल, कसं लिहिलं असेल, त्यासाठी विचार करावा लागतो भरपूर, म्हणून त्यांना जिनियस असं म्हणतात. पुढे बघा, स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच अ सिम्पल इंग्लिश it is hard to imagine that it is the work of such a literary genius like R.K. नारायण. ते काय म्हणतात बघा, स्वामी फ्रेंड्स हे अतिशय सोप्या इंग्लिश भाषेमध्ये, जे की कठीण आहे तुम्हाला इमॅजिन करणं, कल्पना करणं सुद्धा कठीण आहे, की एका जिनियसने पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे बघा, दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस बाय लाईक R.K. नारायण. म्हणजे R.K. नारायण सारखे एका जिनियसने हे पुस्तक लिहिलंय. ओ दॅट्स नॉट पॉसिबल. आफ्टर रिडिंग सच बुक, ओके, आफ्टर रिडिंग सच अ बुक स्वामी अँड फ्रेंड्स, एनी पर्सन कॅन से that it is not possible. R.K. Narayan is very genius person whose literature are in depth knowledge. ओके, म्हणजे काय विचार करणार लोक, एकदम डीप नॉलेज असलेली ही व्यक्ती आहे. मग ही व्यक्ती असल्या सिंपल लँग्वेजमध्ये कसं काय लिहू शकते, असं इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. तर कोण करू शकत नाही इमॅजिन, वाचणारे. ओके, रीडर्स हे इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. पुढे काय दिले का, द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. या पुस्तकात भाषा दोन्ही प्रकारे वापरले, सरळ आणि सोपी. प्लेन म्हणजे काय, सरळ, सगळ्यांना कळणार, अँड सिम्पल म्हणजे सोपी. ओके, पुढे काय दिले बघा, विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. लहान मुलांना त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. ट्रबलिंग म्हणजे अडथळा. ओके, म्हणजे असं का सांगितलं त्यांनी, ओके, की हे पुस्तक आहे ना वाचताना लहान मुलांना कुठल्याही प्रकारची समस्या जाणवणार नाही. ठीक आहे, पुढे काय ते म्हणतात बघा, ऑल्सो बघा पुढे काय ते, ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. त्याचबरोबर ऑल्सोचा अर्थ काय होतो मानो, त्याचबरोबर. ओके, काय सांगितलंय की या पुस्तकाची आणखी एक सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा हे त्याच्यातून ॲड होणाऱ्या सोप्या आणि लहान लहान सेंटेन्समुळे होतं. मग कधी कधी काय होतं माहिती आहे का, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की खूप कठीण कठीण शब्द आणि त्याचबरोबर खूप मोठे मोठे सेंटेन्स वापरले का नाही, तर तुम्हाला सुद्धा वाचताना त्रास होतो. फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक अ न्यूजपेपर टू रीड एव्हरी मॉर्निंग, त्यावेळी काय होणार की समजा तुम्ही न्यूजपेपर वाचायला घ्याल ना, तर पॅराग्राफ एकदा सुरू झाला का नाही, तर कधी कधी काय होतं की ते फुलस्टॉप आहे ना, आपण वाट बघतो की फुलस्टॉप कधी येईल, तो फुलस्टॉप कधी कधी तिसऱ्या चौथ्या ओळीमध्ये येतं. मग अशी न्यूज आपल्याला कळत नाही इंग्लिशची, आणि त्यातही जर समजा एखादा कठीण वर्ड असेल त्याच्यामध्ये, सो इट इज व्हेरी हार्ड टू अंडरस्टँड टू अस. आपल्याला समजायला खूप कठीण पडतं. ओके, पण इथं टोटली कॉन्ट्ररी आहे. मी आत्ताच बघा अर्थ सांगितला आणि त्याचा यूजसुद्धा केला. ओके, मी तुम्हाला पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की मी व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला त्या वर्डचा सुद्धा यूज सांगणार, जेणेकरून तुम्हाला ते कळून जाईल. ठीक आहे, पुढे काय सांगतात बघा ते, इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट the book is about a mischievous 10 years old Indian boy. आता and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. बघा, हे सुरुवातीलाच मेन्शन केलं होतं, संदर्भ दिला, डिस्क्रिप्शन म्हणजे सुरुवातीला जी माहिती दिली होती. ओके, ज्याला आपण अधिसूचना असे सुद्धा म्हणतो, सुरुवातीला जी माहिती दिली होती त्यामध्ये सांगितलं की या पुस्तकात सांगितलेलं की द बुक इज अबाउट मिशिव 10 years old इंडियन बॉय, की हे जे पुस्तक आहे एक 10 वर्षाच्या भारतीय खोडकर मुलाबद्दल आहे. बघा, स्पेसिफिकली मेन्शन केले इंडियन बॉय. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स. ओके, आणि काही पालक जे आहे, काही पॅरेंट्स जे आहे, ओके, कदाचित त्यांना काळजी वाटणार कारण की त्यांच्यावर या गोष्टीचा प्रभाव पडणार. ओके, इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिशिव्हस चिल्ड्रन. म्हणजे हे पुस्तक वाचल्यानंतर काही पालकांवर सुद्धा याचा एक प्रभाव पडणार. ओके, की त्यांची जी मुलं आहेत, ओके, त्यांची जी खोडकर खट्ट्याळ जे मुलं आहे, ओके, त्याच्यावर त्यांच्यासुद्धा याचा एक परिणाम पडणार. बट द बुक इज ॲज सच, पण हे पुस्तक असं आहे जणू की दॅट इट अनकम्पासेस द मिशिफ ऑफ द किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. मग ते काय म्हणतात बघा, तर ते असं म्हणतात, परंतु हे पुस्तक असं आहे की यामध्ये अंतर्भाव, आता अनकम्पासेसचा अर्थ काय होतो, सर्कल अराउंड, ज्याच्या भोवती हे गोष्ट ज्याच्या भोवती एखादी गोष्ट असेल त्यावेळी अनकम्पासेस हा शब्द वापरला जातो. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो, अंतर्भाव. ओके, म्हणजे याचा अंतर्भाव
ओके, याचा अंतर्भाव कशामध्ये केलेला आहे की पूर्णपणे अशा खडकर खट्याळ मुलांच्या दृष्टिकोनातून की जी मुलं हार्मलेस आहे, जे दुसऱ्यांना त्रास किंवा देणार नाही, अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह, आणि त्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्या बघण्याच्या पद्धतीनुसार, कळलं का, ती पद्धत कशी आहे, शुद्ध पद्धत आहे. म्हणजे हा जो स्वामी नावाचा मुलगा आहे या बुकमध्ये हा हार्मलेस आहे. सुरुवातीला बघा काय सांगितलेलं की हा मुलगा कसा आहे, तर हा मुलगा खट्टा आहे, खोडकर आहे, त्याला किक करायला आवडतं, त्याला झाडावर चढायला आवडतं, त्याला उन्हामध्ये खेळायला आवडतो, तो लोकांना त्रास देतो, बट तो हार्म करत नाही. ओके, स्वामी इज नॉट गिविंग एनी हार्म टू एनी पर्सन. ओके, ही जस्ट हॅवॉकिंग थिंग. तो फक्त उधळ काय करतो, दंगामस्ती करतो, पण कोणाचंही नुकसान तो करत नाही. कळलं का, कारण की मे बी काही पॅरेंट्सला वाचून वाटणार हा तर माझाच मुलगा आहे, माझा मुलगा पण असाच आहे, माझा मुलगा सुद्धा असाच मस्ती करतो. ओके, मग त्यांना असं वाटेल. ठीक आहे, पण हे पुस्तक अतिशय वेगळं आहे. पुढे बघा, अल्सो अमिड्स, त्याचबरोबर या दरम्यान, अमिड्सचा अर्थ होतो या दरम्यान, ऑल द मिस्चिफ अँड नॉटीनेस वी ॲक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड हू इज, आता हे वूज आहे ना. ओके, मग हे वूज हे काय एफिस्ट्रोफी दिले तर, म्हणजे हू इज ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह. या दरम्यान बघा, त्याचबरोबर या दरम्यान असं सुद्धा आहे की हा खट्ट्या आणि खोडकर मुलगा हा खरं तर कसा आहे, स्वामी हा एक लव्हिंग मुलगा आहे, प्रेमळ मुलगा आहे, आणि काळजी करणारा मुलगा आहे. टेंडर म्हणजे काळजी करणारा. ओके, एक नाजूक मुलगा आहे. ओके, हू इज ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह, जो की खूप सेन्सिटिव्ह मुलगा आहे. मग सेन्सिटिव्ह म्हणजे काय की तो एक खूप भावुक मुलगा आहे, सेन्सिटिव्ह आहे. ओके, त्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात, कारण की सुरुवातीला आपण पाहिलं होतं की त्याला ट्रूथ कळतं. ओके, त्याला सत्य कळतं आणि खूप वेगळ्या प्रकारे कळतं सत्य, आणि म्हणून तो खूप सेन्सिटिव्ह आहे. तो रडतो सुद्धा, त्याला दुःखसुद्धा होतं. अशा प्रकारचा हा स्वामी हा मुलगा आहे. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट, हे असं कळलेलं सत्य आहे दॅट मिस्चिवियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह. म्हणजे कुठं तर रिसर्च केलं असेल मे बी, बघा, म्हणून ही एक लाईन ॲड केलेली आहे. तर काय केली आहे की असं समजलं जातं की खोडकर मुलं हे जास्त सेन्सिटिव्ह असतात. ओके, संवेदनशील असतात. लिहायचा अर्थ आता सेन्सिटिव्हचा संवेदनशील. मग अशी मुलं खूप संवेदनशील असतात. पुढे काय सांगितले बघा, अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल, आणि सर्व लोक अशा खट्ट्याळ खोडकर मुलांना सगळे लोक पसंतसुद्धा करतात. ओके, सगळ्यांचे ते आवडते असतात. अँड R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस, आणि R.K. नारायण यांनी हा एक मेसेज म्हणूया किंवा हे खूप मोठं काम केलं आहे आपल्या सर्वांना पटवून देण्यासाठी. बघा, आता हिचा दृष्टिकोन पूर्णपणे कसा बदलतो. आपल्याला काय वाटतं की खोडकर मुलं कशी असणार, तर खट्ट्या असणार. ओके, ते भावना शून्य असणार, त्यांना इतरांची काळजी नसेल, ते फक्त स्वतःपुरते केंद्रित असणार. दे कुड बी कॉन्सन्ट्रेटेड चिल्ड्रन, दे डोंट केअर अबाउट द अदर पीपल, दे जस्ट मीन ओनली देमसेल्स. असं नाही आहे, इट्स नॉट लाईक दॅट. सो दिस इज थिंग विच इज R.K. नारायण कन्व्हेनिंग to all of us. Okay, so I'm sure that you love the passage, you love the meaning of this page number 70. Now the page number 71 we are going to learn. Okay, so do not forget to like our video. Next, पुढे काय दिले बघा. सो इन कंक्लुजन, आता आपण कुठं आलोय, कंक्लुजन निष्कर्षावर आलोय. इन कंक्लुजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. तर आपण असं बोलू शकतो की हे पुस्तक सर्व वयातील मुलांसाठी एक चांगलं वाचायला पुस्तक आहे. गुड रीड वर्ड दिले बघा, गुड रीड म्हणजे चांगलं वाचायला पुस्तक आहे. म्हणजे समजा इन वेकेशन, ओके, आफ्टर 3 months, यू नो, वन्स युअर एक्झाम विल कम्प्लीट, ओके, इन युअर वेकेशन यू हॅव स्पेअर टाईम, तुमच्याकडे खूप मोकळा वेळ आहे. सो इन दॅट स्पेअर टाईम यू कॅन रीड दिस बुक स्वामी फ्रेंड्स. It is available on online websites like Flipkart, Amazon. You can buy from there. Also this book can be available in any shop, so you go there and get the book and read and enjoy in your summer time.
ओके, पुढे काय दिले बघा, जस्ट एन्जॉय गुड रीड ऑर हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल. बघा, म्हणजे हे एक चांगलं पुस्तक आहे वाचण्यासाठी किंवा ज्यांना त्यांची इंग्लिशची स्किल इम्प्रूव्ह करायची आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप उपयोगी आहे. I hope you are understanding what is the conclusion of the book. The conclusion of the book is that, all my dear SSC friends, that this book is actually not only for the good reader, okay, those who loves to read a good books, but it is also actually useful for the people who want to improve their English skill. ओके, इंग्लिशची लँग्वेज चांगली त्यांना इम्प्रूव्ह करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक खूप खूप युजफुल आहे. नाव सी ॲक्च्युली वॉट एव्हर वी हॅव लर्न हिअर इट इज ॲक्च्युली अबाउट द बुक. ओके, बिकॉज ॲट व्हेरी बिगिनिंग इफ यू सी, तर तुम्ही पाहाल, ओके, ॲट व्हेरी बिगिनिंग व्हॉट रायटर सेड, रायटर काय म्हणाले होते की एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकली अंडरस्टूड एज स्पॉयलर. मी या पुस्तकाबद्दल जरी काय मेन्शन केलं तर ते स्पॉयलर सारखं होऊन जा, बिघडल्यासारखं. ओके, म्हणून ते काय म्हणतात की मी काय करतो, आय वुड रादर गिव्ह अ ग्लास इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. मी काय करतो, या पुस्तकावर दृष्टिक्षेप टाकतो. ओके, ना कोणताही याचा एखादा इव्हेंट किंवा एखादा स्टोरीचा भाग हा न सांगता. बघा, अचानक काय सांगितलं, समजा एखादी स्टोरी आहे, समजा रामायणची स्टोरी आहे आणि तुम्ही समजा तुमच्या भावाला बहिणीला, लहान भाऊ बहीण आहे त्यांना तुम्ही रामायण सांगताय तर तुम्हाला माहिती आहे पूर्णपणे, आणि अचानक समजा तुम्ही एखादी घटना सांगता की रामाला प्रभू श्रीरामाला की वनवास झालं होतं किंवा जंगलामध्ये मग तिकडे रावण आला होता, असं जर अचानक तुम्ही एखादी घटना सांगितली तर रामायण हे पुस्तक जे आहे, ओके, हे तुम्ही एक प्रकारे स्पॉयलर होऊन जाणार जर तुम्हाला ते व्यवस्थित कळत नसेल. म्हणून कुठली घटना एखादा स्टोरीचा भाग न सांगता आपण त्या पुस्तकाबद्दल बोलायचं असतं. मग तसंच R.K. नारायण यांनी काय केलं, या पुस्तकाबद्दल सांगितले आणि इथपर्यंत पुस्तकाबद्दल त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. अबाउट द ऑथर, आता ऑथरबद्दल काय सांगितले बघा, द ऑथर ऑफ स्वामी इन फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम R.K. नारायण. म्हणजे स्वामी फ्रेंड्स या पुस्तकाचे जे लेखक आहे, जे ऑथर आहेत, हे ऑथर R.K. नारायण भारतातील एक महान ऑथरपैकी आहे, सर्वकालीन. ऑल टाईमचा अर्थ आहे सर्वकालीन. ओके, तुम्ही हा लहान लहान शब्दांचा अर्थ लिहायला विसरू नका, कारण की इट्स इज व्हेरी ॲक्च्युली हेल्पफुल फॉर इम्प्रूव्हिंग युअर इंग्लिश स्किल. बघा, इथं पण तुमची इंग्लिश स्किल इम्प्रूव्ह होतील. म्हणजे काय होणार, थोडक्यात वोकॅबलरी तुमची चांगली होणार. पुढे काय सांगितले, R.K. नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क. R.K. नारायण हे बघा, यांचं कार्य अनेक अशा आउटस्टँडिंग लिटररी वर्क इन इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस. आत्तापर्यंत त्यांनी लिहिलेल्या अनेक अशा साहित्यासाठी एक अनोखे असं पुस्तक आहे. ओके, एक अनोखे अशा पुस्तकांसाठी रेस्पॉन्सिबल आहे. म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत अशा बरेचशी पुस्तकं लिहिली आहेत जे आउटस्टँडिंग आहे, अद्वितीय आहे. बघा, and this book is particular capture the essence of India's under British ruling and the mind and the life of a typical teenager boy or teenager kid. बघा, आणि हे पुस्तक विशेषतः आपलं लक्ष का बरं खेचून घेतं, कारण की कॅप्चर द एसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग. म्हणजे हे पुस्तक जे आहे ते ब्रिटिशकालीन भारतामध्ये लिहिलं होतं. आता याचं काय इथं दिलेलं आहे, एसेन्स अर्थात सार. हे पुस्तक सार दाखवतं की ब्रिटिशकालीन भारतामध्ये, ओके, एक माइंडसेट काय होतं आणि हा जो टिपिकल मुलगा आहे स्वामी, कळलं का, याच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. पण इथं का मेन्शन केलं आहे ब्रिटिश रूलिंग, ओके, अंडर ब्रिटिश रूलिंग, बिकॉज if you know, in those days it was actually nearly too many restriction on to all authors to write the books, okay, or to write any other literature. म्हणजे त्यावेळी आहे ना ब्रिटिशांनी लेखकांवर आहे ना
खूप मोठ्या प्रमाणावर यांना निर्बंध लादले होते कोणतंही पुस्तक लिहिण्यासाठी. म्हणजे ज्या पुस्तकामध्ये त्यांच्या विरोधामध्ये काय लिहिलं असेल तर ते पुस्तक ते बॅन करून टाकायचे. कळलं का? म्हणजे अशा वेळी त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक काय दाखवतंय तर एक टिपिकल टीनेजर मुलगा याच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. पुढे बघा, अदर ग्रेट वर्क बाय नारायणस इन्क्लूड. आर के नारायण यांचं आणखी काही पुस्तकं बघा दिले आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं स्वामी फ्रेंड्सचे पुस्तक तर आहे, पण स्वामी अँड फ्रेंड्स या मालगुडी डेज नावाच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचं मेन्शन आहे. ओके, मग काय दिलं मालगुडी डेज द गाईड. ओके, या हे पुस्तकसुद्धा त्यांचं खूप प्रसिद्ध असं पुस्तक आहे. द पेंटर ऑफ साइन हे पुस्तकसुद्धा त्यांचं खूप गाजलं होतं. अँड मेनी मोर लिटररी वर्क सच ॲज द रामायण. असेच आणखी काही लिटररी आहे जे प्रसिद्ध झाले होते. त्यातलं आणखी काय द रामायण. मग तुम्ही म्हणा द रामायण कसं काय यांनी लिहिलं होतं. मग रामायण कुठलं आहे ते बघा, अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियन इपिक. म्हणजे आणि बघा, अँड महाभारत अल्सो अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियन इपिक. म्हणजे भारतातलं एक इपिक पुस्तक, प्राचीन पुस्तक आहे ज्याचं शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज आहे. म्हणजे एक आपण असं म्हणूया आधुनिक लघुकथा. आपण असं म्हणूया, काय म्हणूया, एक आधुनिक लघुकथा रामायण आणि महाभारतसुद्धा यांनी लिहिलेलं आहे. आणि ही सगळी पुस्तकं त्यांची आत्तापर्यंतची ग्रेट पुस्तकं आहे आर के नारायण यांची. ठीक आहे, पुढे काय दिले बघा, शेवटी काय आहे, गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही प्लीज हे पुस्तक घ्या आणि वाचा. म्हणजे शेवटी तुम्हाला इट्स युअर चॉईस, हा तुमचा चॉईस आहे की ते तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. ठीक आहे, मला वाटते की तुम्ही नक्की हे पुस्तक घेणार आणि नक्की तुम्हाला हे पुस्तक वाचल्या आवडेल. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मुलांनो तर प्लीज सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं, पुन्हा मलाही ॲक्च्युली थोडंसं अवघड वाटते तुम्हाला बोलायला, रिक्वेस्ट करायला, पण प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ हा तुमच्या मित्रामध्ये शेअर करा. आय होप त्यांनासुद्धा आवडेल हा व्हिडिओ. आणि इथून पुढे जे लेसन जे आहे त्याचे व्हिडिओसुद्धा लवकर मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.